विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं आंदोलन करतेय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे शेतकरी प्रश्नावरती आक्रमक झालेत। कापूस, सोयाबीन आणि पीक विमा प्रश्नासंदर्भात सरकारला 10 फेब्रुवारीचा दिलेला अल्टिमेटम संपलाय। त्यामुळे रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा मुंबईच्या AIC पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। रविकांत तुपकर हे सध्या भूमिगत झाल्यामुळे पोलिसांचं टेन्शन वाढलंय। त्यामुळे रविकांत तुपकर आता कोणतं मोठं पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पीक विम्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर कापूस उत्पादक, तूर उत्पादक शेतकरी असेल, आज या ठिकाणी मोठ्या संकटात सापडलेला आहे। त्या संकटाला अनुसरून स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। त्यावर बोलायला आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत। आपण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भावना जाणून घेऊया। मला एक सांगा की काय त्रास होतोय? या सरकारनं निर्यातीला प्रोत्साहन नाही। कापसाची निर्यात असो, सोयाबीनची निर्यात असो, तुरीची निर्यात असो, सर्व काही म्हणजे आयात करणं चालू आहे। कापसाच्या गाठी आयात केल्या सरकारनं, तूरसुद्धा आयात केलेली आहे, सोयाबीनची पेंडसुद्धा आयात केलेली आहे। आणि पीक विम्याचा प्रश्न एवढा मोठा आहे, एवढा गंभीर आहे की एक शेतामध्ये शेतकऱ्याला अजूनपर्यंत मिळालेला नाही। सरकारनं शेतकरी पीक विमा कंपनींना थट्टा करायला लावली। काही जेवढे लोकांना प्रीमियम भरला होता त्याच्यापेक्षा एक फार कमी प्रमाणात 200-300 रुपये हे लोकांच्या खात्यामध्ये, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले। त्याकरता आम्ही सरकारला निवेदन दिलं, परंतु सदर निवेदनाला केराई टोपली दाखवण्यात आली आणि त्यावर कुठली कारवाई सरकारच्या माध्यमातून झाली नाही। हे शेतकऱ्याचं फार मोठं दुखणं आहे। माझा एक प्रश्न आहे, रविकांत तुपकर हे आमचे नेते आहेत आणि त्यांनी जे आंदोलन केलं ते योग्य आहे। कापूस, तूर आणि सोयाबीन या तिन्ही शेतकऱ्याचं मुख्य उत्पादन आहे आणि या मुख्य उत्पादनाला हे सरकार दवाखाली आणून व्यापाराचं भरणा करत आहे आणि व्यापाराचा भरणा करता शेतकऱ्याचा भरणा करावा अशी आमच्या नेत्याच्या पाठी आम्ही खंबीर उभे आहोत। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। त्यामुळे हा अल्टिमेटम संपल्याच्या नंतर आता रविकांत तुपकर कुठे येऊन हजर होतात, बुलढाण्यामध्ये की मुंबईमध्ये, याची कुणालाही काहीच कल्पना नाहीये। त्यामुळे रविकांत तुपकर काय भूमिका घेतात, त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे। नेमकं रविकांत तुपकर हे कोणत्या ठिकाणी हजर होतात आणि काय भूमिका घेतात यावरून शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली पालघर मनोर मार्गावरती चहाडे नाका इथे रास्ता रोको करण्यात आला। शेतकऱ्यांच्या सातबारावर ई-पीक पाहणी नोंद करण्यात यावी, आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीला मुदतवाढ मिळावी, भात खरेदी केंद्रावरती होणारी शेतकऱ्यांची लूट थांबावी, अशा विविध 8 मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली या रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे। या आंदोलनात कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत। गेल्या तासाभरापासून हा रास्ता रोको सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राहुल पाटील आमचे प्रतिनिधी पालघरमधून आपल्या सोबत आहेत। राहुल, काय तिथे सुरू आहे? नक्कीच आपण बघितलं तर जी 2022-23 सालची ई-पीक पाहणी आहे त्याची प्रत्यक्ष नोंद अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर झालेली नाही। त्याच पद्धतीने जे भात खरेदी केंद्र आहेत त्यांना मुदतवाढ मिळावी अशा विविध 8 मागण्यांसाठी कुणबी सेनेने हा रास्ता रोको पुकारलेला आहे आणि या रास्ता रोकोत कुणबी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। मनोर पालघर महामार्गावर चहाडे नाका इथे हा तासाभरापासून रास्ता रोको जो आहे तो सुरू आहे। बैलगाड्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करते असतील किंवा जे कार्यकर्ते आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। त्यातच शेतकऱ्यांच्या या मागण्या त्वरित या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।